विमान उडतं कसं? आकाशात भरारी घेणारं विमान पाहिलं की सगळ्यांच्याच नजरा थबकतात. पण मनात एकच प्रश्न येतो, एवढं मोठं विमान हवेत टिकतं कसं? आज आपण त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊयात. विमानाच्या उड्डाणामागचं अद्भुत विज्ञान म्हणजे डायनॅमिक्स ऑफ फ्लाइट. पण ते समजण्याआधी जाणून घ्या, हवा म्हणजे काय. हवा ही नुसती रिकामी जागा नाही, ती अनेक वायूंनी बनलेली असते. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे सगळे रेणू सतत हालचाल करतात आणि त्यामुळे हवेचा दाब तयार होतो. याच दाबामुळे वस्तू हवेत वर किंवा खाली हलू शकतात. पक्षी, पतंग, फुगे आणि विमान सगळ्यांना उडण्यासाठी हवेचीच मदत लागते. पण उड्डाणात एक महत्त्वाचा घटक असतो वजन. प्रत्येक विमानाचं एक निश्चित मॅक्झिमम टेक ऑफ वेट ठरलेलं असतं. उदाहरणार्थ बोईंग ड्रीमलायनर 787चं वजन जवळपास 228 टन असतं, म्हणजेच जवळपास 32 हत्तींचं वजन. पण मग इतकं जड विमान हवेत उडतं कसं? याचं उत्तर मिळतं सर आयझॅक न्यूटनच्या गती सिद्धांतात. त्यांच्या नियमानुसार प्रत्येक क्रियेच्या विरुद्ध समान प्रतिक्रिया असते. विमान पुढे सरकतं आणि त्याविरुद्ध हवेचा प्रवाह त्याला वर उचलतो. विमानाच्या उड्डाणामागे 4 प्रमुख शक्ती काम करतात. लिफ्ट, वर उचलणारी शक्ती; ड्रॅग, मागे खेचणारी शक्ती; वेट, खाली खेचणारी शक्ती; थ्रस्ट, पुढे ढकलणारी शक्ती. आता महत्वाचं, विमानाचे पंख. हे पंख एका बाजूला वक्र आणि दुसऱ्या बाजूला सपाट असतात. पंखांच्या वर जाणारी हवा वेगानं जाते, खालून जाणारी हवा थोडी संथ. त्यामुळे वरचा दाब कमी, खालचा दाब जास्त. या दाबातील फरकामुळे विमानाला वर उचलणारं बल तयार होतं, त्यालाच म्हणतात लिफ्ट. जेव्हा विमान साधारणतः ताशी 250 ते 300 किमी वेग घेतं, तेव्हा लिफ्ट फोर्स इतका वाढतो की विमान हवेत झेपावतं. कॉकपिट मधून पायलट विविध उपकरणं वापरून विमान नियंत्रित करतात. रडार, ऑल्टिट्यूड इंडिकेटर, थ्रॉटल रडार, फ्लाइट डिस्प्ले आणि आता तर ऑटो पायलट संपूर्ण उड्डाण हाताळू शकतं. विमान उडतं कारण विज्ञान, हवेचा दाब आणि मानवी कल्पकता एकत्र येऊन अशक्य शक्य करतात. आकाशात झेप घेणारं प्रत्येक विमान आपल्याला सांगतं, विश्वास ठेवा आणि उंच भरारी घ्या. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.